नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील काही शिक्षकांचा प्रताप समोर आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो असे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले आहे. या घटनेनं संतापाची लाट पसरली असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान ही घटना पार्वतीबाई गेनबा मोझे विद्यालयातील आहे. या महाविद्यालयात गणिताच्या पेपरमध्ये पास करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत प्रोफेसर सह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परीक्षेत पास करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. प्रतीक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे यांचा समावेश होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर होता. पेपर झाल्यानंतर पेपर जमा करण्यात आले आणि तेच पेपर लिहिण्यासाठी रात्रीच्या सुमारास देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित 2 या विषयाच्या लिहिण्यात आलेल्या एकूण उत्तरपत्रिकेचे 6 बंडल 2,06,000 रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणितात पास होण्याची भीती वाटते. अशांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना परीक्षेत पास करायचे. प्रोफेसरला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून 10 ते 50 हजारांची मागणी केली आणि त्या बदल्यात विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा सोडवायला दिली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना घेरलं आहे. कंट्रोल रूमची बनावट चावी तयार करून उत्तरपत्रिका जप्त केली. विद्यार्थ्यांमधील मुख्य आरोपी प्राध्यापक प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना गणित 2 विषयात नापास होण्याची भीती वाटत होती अशा विद्यार्थ्यांना धारेवर धरलं. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील कंट्रोल रूमची बनावट चावी तयार करत उत्तरपत्रिकांचे 6 सीलबंद बंडल काढून घेण्यात विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या पोलिसांनी काढून घेतल्या आणि त्यांना पुन्हा लिहिण्याची संधी दिली आहे.